मंडळी, जे उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना सगळं फुकट कशाला हवं, जरा हातपाय हलवा असा सल्ला देत होते, त्या अजित पवारांच्या मुलानं हातपाय हलवत 1800 कोटींच्या जमिनीचा व्यवहार 300 कोटींमध्ये केला आणि 300 कोटींच्या जमीन खरेदीची 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली आणि 500 रुपयामध्ये व्यवहार फत्ते केल्याचा गंभीर आरोप होतोय। पुण्यातल्या अतिशय उच्चभ्रू भागातल्या 40 एकर जमिनीच्या घोटाळ्याच्या या प्रकरणानं महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलाय। मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत कारवाईचे आदेश दिले। एक तहसीलदार आणि एका दुय्यम उपनिबंधकाला निलंबित करण्यात आलंय। पुण्यातल्या ज्या कोरेगाव पार्क मध्ये ही जमीन आहे तिथल्या मातीच्या खड्याला सुद्धा सोन्याचा भाव आहे। महार वतनाची 40 एकर जमीन विकत घेताना कागदावर जी कलाकारी करण्यात आली ना, ती पाहिली तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल, तुमचे डोळे पांढरे होतील। पैसेवाल्यांच्या साठी कायदे नियम कसे करा वागतात त्याचा आधार घेऊन खुर्चीला चिकटलेले जळू पैशांचं कसं शोषण करतात, त्यासाठी व्यवस्थेला कसं बटीक बनवतात, सामान्य माणसांसाठी टेबलांच्या पलीकडे बसलेले सरकारी गोगलगाई पैसेवाल्यांसाठी कशा पीटी उषा सारख्या वाऱ्याच्या वेगाने धावतात, हे तुम्हाला या सगळ्या प्रकरणात दिसेल। जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी आपलं आयुष्य आणि भविष्य ते पीक वाचवण्यासाठी धडपडत होता ना, तेव्हा पडद्याच्या मागे हे कोट्यवधींचे व्यवहार सुरू होते। आतापर्यंत या प्रकरणातील ज्या बाबी समोर आल्या त्या सामान्य माणसाला अक्षरशः चक्रावून टाकणारे आहेत। त्यामुळे 5 गंभीर सवाल उपस्थित करतोय। प्रश्न क्रमांक 1, वतनाची अहस्तांतरित जमीन खरेदी करताना गैरव्यवहार झाला का? प्रश्न क्रमांक 2, 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी खोटेपणा केला का? प्रश्न क्रमांक 3, 1 लाख भाग भांडवल असलेल्या कंपनीनं 300 कोटींची जमीन कशी खरेदी केली? प्रश्न क्रमांक 4, 2 व्हीलर दुरुस्त करणाऱ्या कंपनीला IT कंपनीची सवलत कशी दिली? आणि प्रश्न क्रमांक 5, अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी कुणाचं बळ वापरलं गेलं का? या 5 प्रश्नांची उत्तरं आज महाराष्ट्राला हवी आहेत, कारण गरिबाचं झोपडं विकत घेताना सुद्धा स्टॅम्प ड्युटीत 5 पैशाची सूट मिळत नाही। मग 300 कोटींचा व्यवहार 500 रुपयामध्ये कसा केला, हा महाराष्ट्र सवाल विचारतोय। 21 कोटींची दौलत जादा कुणाच्या मेहरबानीने झाली हे महाराष्ट्राला कळायला हवं। अजित पवार म्हणतायत या व्यवहाराशी माझा काडीचा संबंध नाही, माझ्या नावाचा वापर कुणी केला असेल, चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर त्याच्यावर कारवाई करावी। मुलाच्या प्रतापावर बोलताना अजित पवारांनी हात वर केले, पण प्रश्न आहे मुलाच्या व्यवहारामुळे अजित पवार अडचणीत आले का? मान्यवर पाहुणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे साहेब। खडसे साहेब, स्वागत आहे तुमचं आपल्या सोबत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या सोबत। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार सुद्धा आहेत। विजय सर, तुमचंही स्वागत आहे। हे रिकामी खुर्ची ठेवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या साठी, सकाळपासून आम्ही प्रयत्न करतोय, तुमची जी काही बाजू असेल ती या सांगा मांडा म्हणतोय, ते आलेले नाहीयेत। शेवटच्या क्षणापर्यंत ही खुर्ची इथं राहील आणि या खुर्चीवर येऊन त्यांनी सांगावं त्यांची बाजू काय, ते आपण त्यांची बाजू ऐकूया, महाराष्ट्राला ऐकायची आहे। पण हा कार्यक्रम आज तुम्ही नीट ऐका, त्याचं कारण असं आहे, राज्याचे माजी महसूल मंत्री असलेले एकनाथराव खडसे साहेब आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या प्रकरणात, जमीन व्यवहार प्रकरणातले अतिशय महत्त्वाचे खुलासे करणार आहेत। मी दोन्ही पाहुण्यांना सांगतो आपण चर्चेला पुढे जाऊया, पण त्याआधी ही अख्खी फाईल महसूल मंत्री म्हणून ज्यांच्या समोर आलेली होती, ज्यांना अनेक प्रकारची आमिषे आलेली होती, हे सगळं असताना हा सगळा प्रवास या फाईलचा ज्यांनी बघितलेला आहे ते एकनाथराव खडसे आपल्या सोबत आहेत। खडसे साहेब, मी तुम्हाला विचारतोय, हे सगळं प्रकरण तुम्हीच महाराष्ट्राला सांगा, काय घडलेलं आहे? मौजे मुंडवा तालुका पुणे शहर मधली ही सर्वे नंबर 1 व 88 आणि मौजे बावनवाडी येथील सर्वे नंबर 3 व 4 हे इनामी नंबर वर्ग 6 या संवर्गातील असल्याबाबत
ॲलिनेशन रजिस्टर इनाम नोंदवहीमध्ये उल्लेख आहे. हम्म. मुळामध्ये पहिल्यांदा हे सांगू इच्छितो चर्चेच्या सुरुवातीला हा. की 2 दिवस झाले मी चर्चा ही ऐकतोय. हम्म. नीटपणे मी पण त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. हम्म. पूर्ण माहिती त्या कालखंडामध्ये मला आठवतही नव्हती. हम्म. परंतु हे सगळी चर्चा झाल्यानंतर ही फाईल माझ्याकडे आलेली होती. हम्म. ही फाईल पूर्णपणे मी वाचलेली आहे. बर. त्यामुळे फाईलची सुरुवातीपासून तर आतापर्यंतची माहिती मी घेत आलेलो आहे. हम्म. आता अशामध्ये पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे की मूळ ही जमीन महार वतन जमीन नाही. बर. म्हणजे बाकीचे मुद्दे त्याच्यात बंद होऊन जातील. दुसरं या बर, संदर्भामध्ये मी माझे प्रश्न की नंतर विचारतो. हा. हा नंतर आपण बोलू. मी हा. आधी माझे मुद्दे बोलतो. हम्म. नंतर सर्वांनाही त्याच्यानंतर याची दिशा बदलून जाईल. ज्या चर्चेची आहे ती दिशा यामुळे बदलून जाईल. आणि माझ्याकडे जी माहिती आहे ती ऑथेंटिक आहे, पुराव्यानिशी आहे सगळीची सगळी. हम्म. आता यामध्ये शासन व महसूल वन विभाग कडील वतन क्रमांक 295476 दिनांक 13/1/1995 अन्वये नमूद जमिनी 1995 अन्वये नमूद जमिनी इनाम वर्गातून कमी करण्यात आल्या. वतनदारांना म्हणजे ह्या पूर्वी होत्या जमिनी तर ह्या इनाम वर्गामध्ये होत्या. हम्म. इनाम वर्गामधल्या काही जमिनी ज्या होत्या त्या जमिनी ज्या आहेत त्याचे मूळ मालक 2 मालक होते. हम्म. पासलकर आणि एक पासलकर आणि डमढेरे अ, डमढेरे डमढेरे धमढेरे. हम्म. ही जमीन कुणाची आहे मूळ? जर आधीचं रेकॉर्ड पाहिलं तर त्याच्यामध्ये ही जमीन जी आहे ती पासलकर आणि ढमढेरे यांची आहे. हम्म. त्या कालखंडामध्ये मधल्या कालखंडात सरकारच्या काही सूचना आल्या किंवा आल्याचं अतिरिक्त जमीन हम्म. जी सिलिंग ऍक्ट नुसार असेल अशा स्वरूपाची एक माहिती त्याच्यामध्ये होती हम्म. की सिलिंग ऍक्ट नुसार जी अतिरिक्त जमीन होती ती या महार वतन जमिनीच्या अंतर्गत काही महार वतन त्या कालखंडामधला जे महार होते त्यांना ती देण्यात आली. बर. एक गोष्ट ती देण्यात आल्यानंतर त्यांना काही तुकडे दिले, काही इतक्या लोकांना ते जमीन 40 एकर जमीन वाटण्यात आली. बर. जमीन वाटण्यात आल्यानंतर 1955 म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस प्रांतिक सरकार होतं, हम्म. हम्म. गुजरात महाराष्ट्र वगैरे एकत्र असताना एक प्रांतिक सरकार होतं. त्या प्रांतिक सरकारच्या कालखंडामध्ये 1955ला ही महार वतन जमीन आहे ही सगळी रद्द करण्यात आली. हम्म. म्हणजे ते वतनच रद्द करण्यात आलं 55ला. हा. आणि 55ला रद्द झाल्यानंतर यामध्ये 13/1/1955 अन्वये हम्म. 13/1/1995 नमूद जमिनी इनाम वर्गातून कमी करण्यात आल्या. बर. व वतनदार जो आहे जो त्याच्यामध्ये होता ज्यांना या जमिनी दिल्या होत्या त्यांना दरमहा 45 रुपये प्रमाणे त्या ठिकाणी मानधन देण्याचा निर्णय झाला. बर. त्यामुळे 1955ला ज्याचं वतन संपलं, वतनदार राहिलेले नाही, हे सरकार ही जमीन झाली सरकारकडे. हम्म. आता वरील ज्ञापनानुसार अधिकार अभिलेखात फेरफार क्रमांक 1962 घेण्यात येऊन हम्म. सर्वे नंबर 88 म्हणजे प्रस्तुत प्रकरणाची वाद मिळकत ही मुंबई सरकार याच्या नावावर करण्यात आली. 1995ला मुंबई सरकारच्या नावाने ही जमीन करण्यात आली. ही बर. जमीन मुळामध्ये महार वतन जमीन नाही. तुम्ही ऐकून घ्या, नंतर मग आपण स्पष्ट करू एक एक मुद्दा. हम्म. त्याच्यामध्ये त्यानंतर मुंबई सरकार आताचा उतार आपल्याकडे जो आहे त्या काळातला तो मुंबई सरकार म्हणून आहे. हा. वर वाद मिळकत ही शासकीय जमीन जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडील आदेश क्रमांक LND 1310 दिनांक 30/11/59 अन्वये ही जमीन भारतीय वनस्पती सर्वेक्षण पुणे या हम्म. संस्थेत ₹1 साली असं म्हणतात की ₹1 नाममात्र दराने हा. ही लीजवर देण्यात आली. भाडेपट्ट्याने दिली. तर औषधी वनस्पती प्रायोगिक उद्यानासाठी मंजूर करण्यात आली. तदनंतर सदर जमिनीच्या भाडेपट्ट्यास वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. हा. त्यानंतर जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून आदेश क्रमांक 4497/70 हा. दिनांक 28/7/1970 अन्वये 31/3/1971 अखेरपर्यंत भाडेपट्ट्यास मुदतवाढ देण्यात आलेली होती. बर. तदनंतर शासन महसूल वन विभाग क्रमांक LFD 3470 1558/68 1 4/10/73 अन्वये देण्यात आलेल्या मंजुरीच्या अनुशयाने वार्षिक भाडे ₹1 आकारून 73-74 सालापासून 15 वर्षाकरता भाडेपुढ्या त्यांना देण्यात आले. त्यावेळेस बर. 15 वर्षाची दिली होती. हम्म. अंतिमतः जिल्हाधिकारी पुणे यांनी शासनाच्या पूर्व मान्यतेने
त्यांच्याकडील म्हणजे शासनाने मान्यता दिल्यानुसार त्यांच्याकडील आदेश क्रमांक MF 4126/98 हम्म, दिनांक 18/1/98 हम्म, म्हणजे ज्यावेळेस शिवसेना भाजपचं सरकार होतं हा त्या कालखंडामध्ये 50 वर्ष 1/4 म्हणजे त्या कालखंडात मागच्या 10 वर्ष म्हणजे 1988 पासून 50 वर्ष हा अशी लीजवर देणार आहे. हम्म, म्हणजे आता त्याची मुदत झाली 2038 पर्यंत. बरोबर. म्हणजे आजही जमीन ही 2038 पर्यंत लीजवर आहे आणि ती लीजवर जमीन जी आहे ती सरकारी आहे. एक मिनिट हा एवढं दोनच ओळीचं काय नंतर हम्म, मी तुम्हाला 50 वर्षाच्या कालावधीकरता भारतीय सर्वेक्षण पुणे यांना मुदतवाढीने मंजूर केली आहे. म्हणजे वाद मिळकत ही सरकार जमा करत आल्यानंतर 1959 पासून भारतीय वनस्पती सर्वेक्षण पुणे ताब्यात भाडेपट्टा करार असून सदर भाडेपट्टा करार हा 2038 पर्यंत पूर्णपणे ताब्यात आहे. नंतरचे मुद्दे मी देतो तुम्हाला. हो हो पण दोन इतक्या याच्यानुसार म्हणजे महार वतन जमीन नाही. जमीन ही बॉटॅनिकल गार्डन साठी देण्यात आलेली आहे. हा आजही जमिनी बॉटॅनिकल गार्डन साठी आहे. याचा पुरावा म्हणून जर द्यायचं असेल तुम्हाला हम्म, तर हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे. म्हणजे जमीन कुणाची हम्म, या संदर्भामध्ये रिट पिटिशन क्रमांक 3 निर्णय आहेत. हे 3 निर्णय हायकोर्टाने या संदर्भामध्ये दिलेले आहेत. एक आहे त्याच्यात रिट पिटिशन क्रमांक 2013-17 2013, 2017, 2020 हे हम्म, हायकोर्टामध्ये केस गेली होती आणि हायकोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तब केलं की ही सरकारची जमीन आहे, वतनाची जमीन नाही. त्यामुळे वतनदारी तिथं संपली. हायकोर्टाने शिक्कामोर्तब केल्यानंतर आणि त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात कोणी गेलं असं दिसत नाही रेकॉर्डला तरी. आता यामध्ये वतनदारी हा विषय इथे संपला. आता राहिलं जमीन सरकारची हम्म, आणि सरकारमधून राहिली जमीन ती लीजची. हम्म, आता या जमिनीच्या संदर्भामध्ये ही सरकारी जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार होत नाही कारण वर्ग 2 ची जमीन असते. हो जी दिलेली आहे लीजवर दिलेली जमीन आहे वर्ग 2 ची ती त्यांना विक्री करण्याचे अधिकार नाही शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय. हो आता यामध्ये काय झालेलं होतं की एक शीतल तेजवानी म्हणून एक महिला आहे हम्म, पिंपरी चिंचवडला राहणारी. हम्म, तिच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आजही. बर ते एक ऍडव्होकेट सूर्यवंशी आहेत. त्यांच्या घरामधली ती म्हणजे मला वाटतं सून आहे. हम्म, आणि त्याच्या माध्यमातनं ते ह्या फॅमिलीने अनेकांना त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडला फसवलेलं आहे. बर अजूनही त्यातले काही व्यक्ती फरार आहे हम्म, अशी माझी माहिती आहे. आता त्या फरार व्यक्तींकडून ह्या शीतल तेजवानी यांनी काय केलं की ही जमीन जी आहे ही जमीन विकण्याच्या संदर्भात ज्याची मला माहिती मिळाली ती अनधिकृत आहे. अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. पण 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट 10-12 वर्षापूर्वी काहीतरी त्या कालखंडामध्ये ही जमीन पार्थ पवार यांना सौदे चिठ्ठीने दिली अशा स्वरूपाची माहिती माझ्याकडे आहे. एक नंतरच्या कालखंडामध्ये कसं आहे की याला परवानगी पाहिजे सरकारची. सरकारच्या परवानगी होत नाही. म्हणून त्याच्याही आधीपासून ही जी शीतल तेजवानी होती ही कलेक्टरकडे गेली. हम्म, नाही तिने काय केलं की हे वतनदार जे आहेत हा या वतनदारांच्या सह्या घेतल्या हम्म, आणि म्हणजे तिला माहित होतं की हायकोर्टाने दिलेल्या तरीही या वतनदारांच्या सह्या घेऊन त्याच्यामध्ये त्यांचं पॉवर ऑफ अटर्नी करून आम्हाला आमची जमीन परत मिळावी हा अशा स्वरूपाचा तगादा सरकारकडे लावला. हम्म, सरकारकडे हा तगादा लावल्यानंतर 2013च्या सुमारास त्यांनी जो अर्ज केला तो अर्ज त्यांनी केला याच्यामध्ये आपलं मंत्री महसूल म्हणजे त्या कालखंडामध्ये बाळासाहेब थोरात मंत्री होते. हो आणि त्यांनी एक श्रीमती सुलोचना भगवंत गायकवाड तर्फे शीतल तेजवानी, हम्म, श्रीमती शकुंतला ओव्हाळ तर्फे अक्रम असलम खान, हम्म, श्रीमती यशोधरा शंकर गायकवाड वगैरे असे यांच्या माध्यमातून महसूल मंत्र्याकडे त्यांनी परवानगी मागितली आणि त्यासाठी बनावट कागदपत्र सादर केले. बर त्याच्या संदर्भात महसूल मंत्री थोरात असताना त्यांनी ही जमीन जी आहे ही जमीन त्यांनी त्या कालखंडामध्ये कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांनी ती परवानगी नाकारली. हा त्यांनी सांगितलं नाही अशी परवानगी देता येणार नाही कारण हम्म, हायकोर्टाने त्याला रिजेक्ट केलेलं होतं. बर हायकोर्टाने ज्या ठिकाणी निर्णय दिला की जमीन सरकारी आहे वतनची नाही त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी त्याची परवानगी नाकारली. मग पुढे नंतरच्या आला तुम्ही कालखंडामध्ये तुम्ही आणि तुम्ही आलात नंतरच्या महसूल कालखंड मंत्री म्हणून तेव्हा काय झालं? महसूल मंत्री सांगतो ना नंतरच्या कालखंडामध्ये 2013ला त्यांनी नाकारले. नंतर 2016ला ही फाईल 15च्या एंडला ही फाईल माझ्याकडे आली. बर त्या 2015ला
15ला आल्यानंतर पूर्णपणे फाईल मी वाचली हम्म. आणि ती फाईल ज्यावेळेस एवढं लक्षात आलं नाही फाईलचं त्या हम्म. कालखंडामध्ये, हा. म्हणजे नेहमीच्या फाईल असेल असं समजून पुढे जावं असं वाटलं. परंतु त्याच कालखंडामध्ये फाईलला मंजुरी द्यावी किंवा परवानगी द्यावी यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणण्यात आला. काही व्यक्तींच्या माध्यमातून, सरकारी नव्हते आणि राजकारणातले पण नव्हते, पण काही व्यावसायिक होते की त्या व्यवसायांनी या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न वजन केला की टाकलं तुम्ही गेलं परवानगी होतं द्या. का? वजन आणि टाकण्याचा प्रयत्न झाला होता का? काही वेगळं वजन टाकण्याचा प्रयत्न झाला होता का? नाही, आता इथं सांगता बरं येण्यासारखे बरं, विषय ठीक आहे. आहेत. हा. पण त्यासाठी दबाव आणण्यात आला आणि हा. दबाव आणल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं या फाईलमध्ये काहीतरी गडबड दिसते, हम्म. म्हणून पूर्ण फाईल मी वाचली. बर. ते पूर्ण फाईल वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बनावट दिसतंय की ते ज्या अर्थी बाळासाहेब थोरातांनी ही नाकारली, हम्म. हम्म. हायकोर्टात जे निर्णय आहे त्या अर्थी यांना परवानगी देणं गैर आहे, हम्म. म्हणून ते फाईल तशी ठेवली. त्याच्यावर निर्णय झाला नाही. हम्म. 2016ला मी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर माझ्या कालखंडात कुठलाही निर्णय त्याच्यावर करू शकलो नव्हतो, कारण माझा राजीनामा झाला. हो. राजीनामा झाल्यानंतर नंतरच्या कालखंडामध्ये ही फाईल जी आहे, माझी माहिती जी आहे, म्हणजे ही फाईल परत दादा दादा चंद्रकांत दादा चंद्रकांत दादांकडे गेली. हम्म. चंद्रकांत दादांकडून गेली. नंतरच्या कालखंडामध्ये जे काही निर्णय झालेला दिसत नाही. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये आपलं चंद्रकांत दादांच्या कालखंडामध्ये नवीन सरकार आलं. हम्म. राधाकृष्ण नाही, आपले थोरात साहेब परत झाले हो. मंत्री. मग आणि याच्या परत काळात. थोरात साहेबांकडे यांनी प्रयत्न केला, हा. परत केला. हम्म. थोरात साहेबांकडे प्रयत्न केला, थोरात साहेबांनी स्पष्टपणे ते नकारलं. त्यानंतर हे परत हायकोर्टात गेले. हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने परत ते नाकारलं हम्म. की हे असं नाही करताना जमीन सरकारची आहे. हम्म. पण त्यांनी पिछा सोडला नाही. विजय भाऊ, ऐकताय ना त्यानंतरच्या सगळं? कालखंडामध्ये हो, परत सचिनजी, माहिती आहे मला. ऐकताय ना? हा हा हो. हा. हे महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे. हॉर्सेस माउथ आहे सगळं, प्लीज. हा. हा. हम्म. त्याच्यानंतर ते काय झालं, परत हायकोर्टात गेले. हम्म. हायकोर्टाने नाकारलं, तरी यांनी पिछा सोडला नाही. म्हणून हायकोर्टाने परत एक आदेश दिले की 4 आठवड्याच्या आत सरकारने याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा. बर. त्यावेळेस ते थोरात साहेबच आले. थोरात साहेबांना विषय माहिती असल्यामुळे त्यांनी परवानगी त्या ठिकाणी दिलेली नाही. नंतरच्या कालखंडात काय झालं याची माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही. बर. पण एक गोष्ट खरी आहे की जो 7/12 आज आहे, हम्म. बंद कर. त्या 7/12वर मधल्या कालखंडात जो माझ्या हातामध्ये 7/12 आहे, त्या 7/12च्या त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की हा 7/12 हे हा 7/12 जो आहे, हा 7/12 या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. आता त्या आणि त्या ठिकाणी बंद सातबाऱ्यावर मुंबई करण्यात सरकारच आहे आता की काय? जरा प्लीज सांगू शकाल? सातबाऱ्यावर काय आहे? सरकार बंद बंद आणि बंद करण्यात आलंय ना, म्हणजे याचा अर्थ सरकार आहे. इथे लिहिलेलं नाहीये, पण हा 7/12 बंद करण्यात आलेला आहे, म्हणजे खातच बंद करून टाकलं सरकारने बर. त्या संदर्भात. खडसे असे साहेब, आता असतात मला सगळे झालं नियमान. तुमची ही माहिती झाली. मला ह्याच्यातले आजच्या अनुषंगाने प्रश्न विचारू? हा, विचार ना. राज्य सरकारची जमीन आहे. आता आपण सगळेजण ह्या मतापर्यंत आलो की ही जमीन कुणाची आहे? राज्य सरकारची आहे. हो, बरोबर आहे. मग राज्य सरकारची जमीन अशा प्रकारे त्याचा व्यवहार करून खरेदी करण्याचा हा जो घाट घातलेला आहे, किती गंभीर गुन्हा आहे या महाराष्ट्रामध्ये? सांगा. नाही, मी पुढचं आणखी तुम्हाला सांगू इच्छितो, हा. जर वेळ असेल तर, की गंभीर गुन्हा कसा आहे मी तुम्हाला सांगतो. हा, सांगा. की या संदर्भामध्ये ही जमीन खातबाराचा उतारा नसताना, खात उतारा बंद असताना, बनावट कागदपत्रांच्या आधारावर आमचा जो दुय्यम निबंधक असतो स्टॅम्पचा, म्हणजे जो निबंध खरेदी विक्री काय म्हणतो आपण त्याला, त्याच्याकडे या संदर्भामध्ये ती खरेदी करण्यासाठी आली. आता हा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो यामध्ये, की ही खरेदी करत असताना कोणतेही कागदपत्र दुय्यम निबंधकाकडे देण्यात आलेले नाही. एक, तरी ही खरेदी झालेली आहे. कमाल आहे. दुसरं, ही खरेदी करत असताना ही 300 कोटीची खरेदी झाली. 300 कोटीची खरेदी होत असताना साधारणतः खरेदी विक्रीचे व्यवहार ज्यावेळेस होतात आपले, त्या खरेदी विक्रीचा व्यवहार होत असताना आपण म्हणतो लाख रुपयामध्ये खरेदी केली, लाख रुपये मला प्राप्त झाले. त्याच्याशिवाय व्यवहार कंप्लीट होत नाही. बरोबर. तर या ठिकाणी असं दिसत आहे की 300 कोटीचा RTGS द्वारे पैसा मिळाला नाही, 300 कोटीचा कोणता ड्रॉप मिळालेला नाही, 300 कोटीचा कोणता चेक मिळालेला नाही. बिना पैसा देत असताना ही खरेदी झाली.
ही अनियमितता आहे. होऊच शकत नाही अशी खरेदी. पैसे दिल्याशिवाय खरेदी होणं, एक हा भाग तुम्हाला सांगतो. आणि मग या ठिकाणी या एक आहे की ही वस्तुस्थिती आहे हम्म, की या संदर्भामध्ये जी शीतल टेकवानी आहे, हम्म, ती टेकवानी आणि ही एकटी नाहीये. ही टेकवानी हिने या ठिकाणी त्या दुय्यम निबंधकांच्या सहमतीने हम्म. हा सारा व्यवहार केलेला तेजवानी. दिसतोय. आता प्रश्न असा येतोय की 7/12 तर बंद झालेला आहे. म्हणजे बंद 7/12 देत असताना त्या ठिकाणी खरेदी विक्री करता येत नाही. तरीही हा. खरेदी विक्री झाली. हो. खरेदी विक्री त्यांना पैसा जो 300 कोटी द्यायचा होता तो दिलेला हा. नाही तरी झाली. हा. कागदपत्र न तपासता ही खरेदी विक्री झाली. 300 कोटीची जमीन आहे त्याचं मूल्यांकन ज्यांनी विकत घेतली हम्म. या संदर्भामध्ये त्याच्या संदर्भात पुरावा त्यांनी दिला नाही. मूल्यांकनाचे सुद्धा पुरावे या ठिकाणी नाही आहे. हे तिसरं या काही एखादी वर्ग 2ची खडसे जमीन साहेब, खडसे एक साहेब. अर्धा मिनिटाचा हा, हा, राहिला प्लीज, फक्त प्लीज. मला. हा. अधिकारी हम्म. वर्ग 2चा अधिकारी वर्ग 2चा अधिकार सब रजिस्ट्रारला वरिष्ठांचे पाठबळ असल्याशिवाय व्यवहार करण्याची शक्यता नाही. हम्म. त्याची परवानगीच लागते. हम्म. व कुणाचा तरी दबाव आल्याशिवाय मग तो IGRचा असेल, कलेक्टर आपल्या या मंत्र्याचा असेल का सेक्रेटरीचा असेल का कुणाचा तरी दबाव बसल्याशिवाय वर्ग 2चा अधिकारी हे नियम बाहेर काम करू शकत नाही. करू एक्झॅक्टली. शकत नाही. आणि अगदी. त्यामध्ये हा. माझी मागणी याच्या संदर्भामध्ये एवढीच राहणार या ठिकाणी की हा हा. व्यवहार जो आहे हा. हा फसवणुकीचा व्यवहार आहे. शासनाला फसवलाय. बनावट कागदपत्र याच्यामध्ये दिसत आहे आणि याच्यामध्ये महसूल बुडालेला आहे. महसूल बुडवण्याच्या बुडालेला म्हणजे कसं आहे नाहीच जो व्यवहारच झालेला नाही महसूल त्याच्या सोडा. संदर्भामध्ये तुम्ही माफ करून घेतलेला आहे. खडसे साहेब, महसूल सोडा. जर ही जमीनच 1800 कोटीची सरकारची आहे तर ती 1800 कोटी हडप केले आणि त्याच्यानंतर जी स्टॅम्प ड्युटी होती ती सुद्धा नेण्याचा प्रयत्न केला. कुंभार सर, सुरुवातीला तुमच्याकडे 400 BC आहे का? सरळ सरळ ही सरळ सरळ फसवणूक आहे. खडसे साहेबांनी सांगितलेला शब्द खरा आहे त्याच्यामध्ये. हा. पहिली गोष्ट म्हणजे याला खरेदी खत का म्हणायचा हा माझ्यासमोर प्रश्न आहे. 716 पानाच्या डॉक्युमेंटमध्ये 281 नावाने 3-4 पानं ही खरेदी खताची आहेत, ज्याच्यामध्ये किती पैसे दिले, कोणी दिले, कधी दिले, कशाचा उल्लेख नाही. हा. प्रॉपर्टी कुणाची आहे, याचा 7/12 काय, सर्च काय, या कशाचा उल्लेख नाही. हे म्हणजे हे अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर हे रद्दीचं खरेदी डॉक्युमेंट तयार झालेलं आहे आणि अहो, ज्याच्या पण हे आधारे असं उद्या ही ताजमहल मोठी विकून टाकतील ना आणि हा, त्याची विकून नोंदणी घेतील. घेतील. त्यांना सध्या काय अवघड नाही, कारण एकदा ठरलं, सगळे अधिकारी सामील असले तर उद्या शनिवारवाडा विकला तरी आपल्याला कळणार नाहीये. हा. आपण फक्त नंतर सगळं झाल्यानंतर आरडाओरडा करत राहू. परंतु याच्यामध्ये जे खडसे साहेब बोलले ते अगदी 100% तथ्य आहे. हे ज्याला सस्पेंड केलंय त्या माणसाचं हे काम 1,01% नाही. याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी किंवा वरिष्ठ नेते गुंतलेले आहेत. त्यामुळे या फांद्या तोडण्यामध्ये काही अर्थ नाही. ठीक आहे, मी मुद्द्याला हात मुळावर घालणार घाव आहे. मी घातला. थेट मुद्द्याला हात घालणार आहे. सचिन सावंतजी, राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार 2 कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट करतात. एक म्हणतात मला 2-3 महिन्यापूर्वी याच्याबद्दलची कुणकुण लागलेली होती, मी तेव्हा सांगितलं होतं. दुसरे म्हणतात मला ह्याच्यातलं काहीच माहित नाही. नारकुडे. 48 कशावर विश्वास ठेवायचा? कुठलं स्टेटमेंट खरं मानायचं? आणि जे आता म्हणतात हात वर करतायत त्याच्यावर तरी महाराष्ट्रानं विश्वास ठेवायचा का? एक चित्रपट होता हिंदीमध्ये आलेला, बराच गाजला होता चित्रपट. मला आता त्याची आठवण पटकन झाली, कारण आता ज्या पद्धतीनं कुंभार साहेब देखील म्हणाले की जी जागा सरकारची आहे, ताजमहल विकण्याचा प्रयत्न झाला होता किंवा मुंबईच्या अनेक काही त्या पिक्चरचं नाव होतं बाप नंबरी बेटा 10 नंबरी. आणि त्यामध्ये तो सीन देखील होता की जे ताजमहल विकला जातो म्हणून. तर तो तशाच तऱ्हेचा सीन आताच्या परिस्थितीमध्ये दिसतोय. कारण जागा सरकारी आहे, ती विक्री त्याचे होऊ शकत नाही. आणि एकंदरच ह्या प्रकारामध्ये जसं आता खडसे साहेबांनी सांगितलं, म्हणजे ते मला आश्चर्य वाटतं, पैसे देखील ट्रान्सफर झालेले नाहीत आणि त्याच्यावरती तो व्यवहार होऊन त्याची स्टॅम्प ड्युटीच्या संदर्भामध्ये निर्णय देखील घेतला जातो. आता तर दुसरी माहिती अशी कळते की त्याचे येवले यांना निलंबित केलेलं आहे, ते दुसऱ्याच प्रकरणात केलेलं आहे. त्यामुळे हे प्रकरण पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. ह्यामध्ये खऱ्या अर्थानं जो मानसिकता त्याची या व्यवहाराच्या मागची आहे ती गुन्हेगारी मानसिकता आहे. ही सरकारची जमीन लाटण्याचा प्रश्न आहे आणि एकंदरच कोरेगाव पार्क मधली ही जमीन आहे. म्हणजे ही जमिनीचा भाव मी तर 1800 कोटी तुम्ही म्हणताय, माझ्या हिशोबानं तर ती त्याच्यापेक्षा जास्त प्रचंड 2 तिपटी-चौपटीनं तिचे भाव असू शकेल. तिथले स्थानिक लोक जे ज्ञानी आहेत ते सांगू शकतील. हो, मला आणि एकाने या सांगितलं की तुला संदर्भामध्ये मातीच्या खड्याची किंमत सोन्याच्या भावा इतकी आहे म्हणून.
हो, मग निश्चितपणे कोरेगाव पार्क हा जो भाग आहे, तुम्ही जाऊन बघा तिथे. सामान्य माणसाला तिथे काही घर मिळणं अशक्यप्राय गोष्ट आहे. हम्म. आणि हे इतका मोठा गैरव्यवहार या संदर्भामध्ये झालेला आहे आणि खुलेआम झालाय. आता उपमुख्यमंत्री साहेब म्हणतात, की मला माहिती नाही. आता 300 कोटी रुपयाचा व्यवहार आपल्या घरामध्ये होतो आणि मला माहिती नाही असं म्हणणं म्हणजे थोडंसं जरा अपचन होण्यासारखं आहे. आणि दुसरीकडे त्या जमिनीच्या संदर्भामध्ये ती जी कंपनी आहे, त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन कुठे पाहिलं तर ती ते जिथे ते भाड्याने घर घेतलंय त्यांनी, त्याच त्याच विभागामधलं घर आहे. हा. आणि एकंदरच ज्या पद्धतीने विद्युत वेगाने ही विद्युतपेक्षा वायू वेगानं जेव्हा ही फाईल धावली, 22 एप्रिलला अर्ज करतात, 24 एप्रिलला त्या ठिकाणी लगेचच साईन होते, कुठलाही व्यवहार न बघता. निश्चितपणे हे पार्थ पवारांचा विषय नाही हा, पार्थ अजित पवारांचा विषय आहे. आणि त्यामुळे आमच्या मते या संदर्भामध्ये उडवाउडवीची उत्तरं दिली नाही पाहिजेत. मुख्यमंत्री म्हणतायत अनियमितता झाली असेल तर कारवाई करू. आता हे पाल जशी शेपटी तोडते तशी 2-4 जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही एका अधिकाऱ्याकडे चौकशी करायला देताय आणि 2 अधिकाऱ्यांचं समजा एका अधिकाऱ्याचं निलंबन देखील झालेलं आहे. जिल्हाधिकारी काल म्हणतायत की ती अनियमितता झालेली आहे. त्यामुळे सरकारने यामध्ये घोटाळा झालाय हे मान्य केलेलं आहे. मग अशा वेळेला चौकशी करत असताना सत्ताधारी असल्यामुळं सत्तेमध्ये असल्यामुळं हा व्यवहार होऊ शकलेला आहे, या पद्धतीचा झालेला आहे. तर सत्तेमध्ये राहून याची चौकशी कशी होता येईल? एक्झॅक्टली, मला त्यामुळे तोच त्यांनी प्रश्न तात्काळ विचारायचा आहे. राजीनामा घेतला पाहिजे. सावंत सर, मला तोच प्रश्न विचारायचा आहे. खडसे साहेब, मला सांगा की आता या सगळ्या प्रकार नैतिकता, राजकीय नैतिकतेचा बद्दल बोलणं म्हणजे वेळ घालवणं आहे, म्हणजे टाइमपास करण्यासारखंच आहे. पण तरी सुद्धा आता या सगळ्या प्रकरणामध्ये जर अजित पवार म्हणतात मला माहित नाही, त्यांच्या मुलाने 300 कोटींची जमीन विकत घेतलेली आहे, एवढं पराक्रम गाजवलेला आहे, त्याच्याबद्दल त्यांना कल्पना नाही, क्षणभर आपण मान्य करू की नसेल त्यांना कल्पना. पण आज या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी किमान लोकांना तरी वाटावं की हो बाबा चौकशी नीट होईल, याच्यासाठी त्यांनी दूर व्हावं, पदमुक्त व्हावं, अशा प्रकारची मागणी केली जाते. तुमचं काय म्हणणं आहे? एकतर माझी मागणी राहिलेली आहे की जोपर्यंत चौकशी सुरू आहे तर तोपर्यंत त्यांनी पदमुक्त राहिलं पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे. कारण एक बाजूला चौकशी सुरू राहील आणि दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री म्हणून ते राहतील, दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी होणार आहे. त्यापेक्षा महत्वाचं मला एक सांगायचं या संदर्भामध्ये, ह्या चौकशा हे जे चाललेलं आहे की समिती नेमू, ही चौकशी नेमू, हे काही करू नका. काही करायची गरज नाही. मग काय याच्यामध्ये जो दुय्यम निबंधक आहे, ज्याने हा व्यवहार केलेला आहे, ज्या व्यवहाराला त्याने वैकायदेशीर स्वरूप दिलेलं आहे पण कायदेशीर बनवलेलं आहे, याला आज अटक करा आणि ह्याची 24 तासाच्या नार्को टेस्ट करा. 24 तासाच्या काही चौकशा करू नका, काही करू नका. त्याच्या नार्को टेस्ट मध्ये नावं होतील, जे काही त्याच्यामध्ये येतील जनतेसमोर दाखवा, जनतेसमोर जाहीर करा. काही करू नका तुम्ही. आता हे मला माहिती आहे चौकशांमध्ये काय होतं. अजितदादांचं काय झालं 70,000 कोटीचं, नंतरचं काय झालं, सगळे व्यवहार तुम्ही सोडून द्या. माझी सरकारला मागणी आहे, उगाच वेळ घालवू नका. 24 तासाच्या आत याची नार्को टेस्ट करा, सत्य समोर येऊन जाईल. नावं येतील, माझा संबंध नाही, त्याचा संबंध आहे का, त्याचं काय आहे, त्याचं काय, नंतर तपासत बसा. पहिल्यांदा नार्को टेस्ट करा तर आपापच नावं बाहेर येतील. वेळ कशाला घालवता याच्या संदर्भामध्ये? खूप महत्वाची मागणी केली आहे आणि त्या संदर्भात खरं तर मला आता विजय सर तुम्हाला पण विचारायचं, तुमची नेमकी मागणी कशी आहे? कारण या प्रकरणामध्ये माझा संबंध नाही, काय केलं असेल तर ते चुकीचं असेल, त्यांच्यावर कारवाई करा, हा झटकून बाजूला होता येणार आहे का? अजिबात जबाबदारी नाही. घ्यावी पहिली लागेल. गोष्ट म्हणजे कायद्याच्या भाषेत हे नार्कोटिक डायरेक्ट करणं कदाचित मागणी म्हणून ठीक आहे, पण ते होणार नाही. पण याच्यामध्ये अगदी म्हणजे मला मुख्यमंत्र्यांचंही बोलणं आवडलेलं नाही. जे डॉक्युमेंट्स विजय कुंभारकडे येऊ शकतात, खडसे साहेब तरी आतमधले, त्यांनी काही काळ तिथं काढलेलं आहे, आमच्या सारख्याकडे येऊ शकतात. ते डॉक्युमेंट्स मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना म्हणजे शासनानेच आज त्याची चौकशी करून एकाला सस्पेंडही केला, FIR करायला गेलेत आणि त्याची आम्ही माहिती घेऊ, चौकशी करू, ही भाषाच मुळात चुकीची आहे. ताबडतोब याच्यामध्ये गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. हे आता जे होतात ते नव्हे, ते गुन्हे वरच्या लोकांवर व्हायला पाहिजेत. कुठल्या सब रजिस्ट्रारची ताकद आहे की स्वतःचा बळी देऊन एवढा मोठा व्यवहार करायची? याचा अर्थ त्याला तसंच कुणाच तरी पाठबळ आहे, कुणीतरी आश्वासन दिलेलं आहे म्हणून त्याने ते धाडस केले ना, अजूनही त्याला वाचवायचाच प्रयत्न होईल. त्याच्यामुळे याच्यात सगळ्यात आधी चौकशा वगैरे आणि आपल्याकडे चौकशा कशा होतात तुम्हाला माहिती आहे. ते चौकशीचे एक तुकड्या तुकड्यात चौकशी होते. हे कमी केलं
तो निर्दोष, ते केलं तो निर्दोष, एकूण सगळे मिळून सगळे निर्दोष असं सगळं होतं. त्याच्यामुळे याच्यात वेळ घालवू नये. ही चोरी झालेली आहे. चोरीवर एकच उपाय असतो, चौकशी हा उपाय नसतो. चोरीवर गुन्हा दाखल केला जातो आणि तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि खाली होऊन उपयोगी नाही. हे जे वरची धेंड बसलेली आहेत, ज्यांच्याकडे अधिकार आहेत, हा. ज्यांच्यावर याच्या सगळ्या जबाबदारी आहे, त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मग खालच्या फांद्यानंतर थोडा काही बिघडत नाही. सचिनजी, विरोधी पक्ष म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? कारण या प्रकरणामध्ये नेरेटिव्ह वगैरे वगैरे सगळं जे काही असेल ना, ते किमान साधी आपण ग्रामीण भाषेत सांद म्हणतो, फट सुद्धा नाहीये की तिथून पळून जाईन म्हणायला. इतकं सुस्पष्ट दिसतं इथं की हा फ्रॉड केला गेलेला आहे, फसवणूक झालेली आहे. तुमची काय भूमिका असणार आहे? या दुर्दैवानं काय होतंय की माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका ही आताच्या परिस्थितीमध्ये सर्वांवरती पांघरून घालण्याची आहे आणि त्यामुळे आज पण त्यांचं जे आज त्यांनी statement तसं होतं, केलेलं नाहीये. त्यामध्ये- आज त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की गंभीर प्रकरण आहे, लगे कारवाई, आणि ते सुरू झालं. म्हणून थोडी नाही, आशा तुम्ही वाटते. लक्षात नाही, नाही, त्यामध्ये- त्याच्यावर त्यामध्ये त्यांनी जे बोलले अजितदादांच्या संदर्भामध्ये की त्यांना त्यांचा पाठिंबा या गोष्टीला नसणार आहे वगैरे, ते एका अर्थानं त्यांनी पळवाट काढून देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलाय. हा. जोपर्यंत याची चौकशी होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कोण सहभागी आहे या संदर्भामध्ये टिप्पणी करण्याची आवश्यकता काय असते मुख्यमंत्र्यांना? ज्या पद्धतीनं तिथं संपदा मुंडे यांच्या संदर्भामध्ये पण असंच वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ह्यामध्ये क्लीन चिट देण्याचा प्रकार जो होतो तो दुर्दैव शासनाला त्या ठिकाणी जो संदेश जातो हा. की काहीही करा, आमची चौकशी होणार नाही, आपलं हे प्रकरण दाबून घेऊन जाईल सरकारच या पाठीशी आहे. हा प्रकार हा संपूर्ण महाराष्ट्राला अचंब्यात टाकणार आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असा गैरव्यवहार खुलेआम पद्धतीने कसा होऊ शकतो आणि त्यामध्ये सत्ताधारी आहेत समोरासमोर, हा सूर्य आणि हा जयेंद्रत आहे आणि मग त्यामुळे याची चौकशी होणार की नाही हा महाराष्ट्राला दिशादर्शक अशा पद्धतीचा निर्णय असणार आहे. आणि म्हणूनच आमची ही मागणी राहील की पहिल्यांदा याची न्यायिक चौकशी झाली पाहिजे, कारण शासन या संदर्भामध्ये बोटचेपी भूमिका घेणार हे साहजिक आहे. त्यांनी अगोदरही अनेक प्रकरणामध्ये घेतलेली आहे. जैन मंदिराचा जो आता त्या हडपण्याचा प्रयत्न पुण्यामध्ये झाला, त्याही वेळेला व्यवहार रद्द करून त्यांनी हात वरती करून टाकले होते. पण त्याच्या मागची जी मानसिकता होती, जी अपराधिक मानसिकता होती, त्याच्याबद्दल काय? इतर ज्या वेळेला विरोधी पक्षाचे असे प्रकरण कधी आली तर त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची भूमिका काय असते, त्यावेळेला तशाच पद्धतीची भूमिका का घेतली जात नाही, हा मुद्दा आहे. आणि म्हणूनच या संदर्भामध्ये न्यायिक चौकशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत ती चौकशी अंतिम स्वरूपात होत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्र्यांनी पदमुक्त झालं पाहिजे, ही आमची मागणी राहणार. शेवटची कमेंट मला खडसे साहेबांकडून घ्यायचे. खडसे साहेब, तुम्ही या सगळ्या ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या अनुषंगाने तुम्हाला राजीनामा द्यावा लागलेला होता. तुम्हाला या सगळ्या प्रकरणातले आरोप आणि ते सगळं माहीत असताना आता ज्या प्रकारे सांगितलं जातं, सामान्य माणसानं नुसता 8चा उतारा जरी काढला तर 24 तासात मिळत नाही. त्याला तो ग्रामसेवक कसं तगवतो आपण बघितलेला आहे, किंवा त्याला कशा अडचणी येतात आपल्याला माहित आहे. मग केवळ पार्थ ह्या माणसाला एवढं सगळं करणं शक्य आहे का? नाही, माझा अनुभव सांगतो तुम्हाला की या संदर्भामध्ये जेव्हा माझ्यावर आरोप झाले त्या कालखंडामध्ये आरोप काय होता तर माझ्या परिवाराने जी जमीन घेतली त्या जमिनीच्या संदर्भामध्ये तुम्ही मीटिंग घेतली आणि हे मीटिंग जो घेतली ती त्यांच्या लाभासाठी घेतली. ते ठीक आहे, मीटिंग घेतली हे सत्य आहे. ती जमीन सरकारी नव्हती, एक आजही सरकारी नाही. MIDC ची जमीन ते आजही नाहीये. इतर हक्कामध्ये त्याचं MIDCचं नाव आहे. विषय तिथे संपवतो. पण माझा असं होता की निवळ या कारणासाठी, एवढ्याच कारणासाठी, महत्वाचं कारण होतं, गंभीरही असेल कदाचित आपल्या दृष्टिकोनातून, माझ्या दृष्टिकोनातून, मला त्या कालखंडामध्ये 12 कॅबिनेट खात्यांचा, जे कॅबिनेटचे खाते होते 12 माझ्याकडे, त्याचा 1 मिनिटात मला राजीनामा द्यायला देवेंद्रजींनी सांगितलं, मी तो दिला. आता यामध्ये माझी चौकशी जी झाली ती निव्वळ याच्या संदर्भात झाली नाही, तर माझी चौकशी न्यायमूर्तीच्या माध्यमातून करण्यात आली. ऑफिस ऑफ प्रॉफिटची चौकशी कुणाकडून झाली तर झोटिंग साहेबांच्या माध्यमातून. तुम्हाला तोच न्याय अजित पवारांना, असं तुम्हाला म्हणायचं का? अगदी थोडक्यात माझे 2 विषय तर आहेत. अजित पवार साहेबांना नाही, पार्थ पवारांना हा न्याय लावला पाहिजे. आणि दुसरं मी सांगितलं, काहीच करू नका, सरकारने याला पकडा आणि त्याचे नार्को टेस्ट करा. तुम्हाला सांगतो मी 100% तुम्हाला याच्यामध्ये सत्य बाहेर येईल. ठीक आहे, आशा करूया की या सगळ्या प्रकरणातलं जे सत्य आहे ते महाराष्ट्राच्या समोर यायला हवं. व्यवस्था कोणी कोणी कशी कशी वाकवली हे महाराष्ट्राच्या समोर यायला हवं. अजित पवार सातत्यानं शेतकऱ्यांना सांगत होते,
फुकटच्या बद्दल आज महाराष्ट्राच्या समोर जे आलं ना, त्यानंतर महाराष्ट्र अचंबित आहे। याबद्दल काय बोलावं हा प्रश्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची बाजू मांडण्यासाठी आम्ही सातत्यानं बोलवलं। शेवटच्या या वाक्यापर्यंत सुद्धा ते आलेले नाहीयेत, पण पुढच्या पुन्हा कार्यक्रम करताना पुन्हा त्यांना बोलू। पण